मतदान केंद्र बंद ठेवण्यात आलेले आहे। यवतमाळच्या हिवारी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रावरची ही घटना आहे। निवडणूक अधिकाऱ्यांकडून तब्बल 25 मिनिट मतदान केंद्र बंद ठेवण्यात आलं। त्यामुळे आता संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांवरती कारवाई होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते। तर या दरम्यानची ही साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय, ज्यामध्ये हे सर्व अधिकारी जेवण करत असल्याचं आपण बघतोय। मात्र त्यासाठी त्यांनी मतदान केंद्रच बंद ठेवलेलं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडून। संजय, आपण बघतोय यवतमाळमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। बाहेर मतदार आहे, ते मतदानासाठी वाट बघत असल्याचं आपण दृश्यांमध्ये बघतोय, तर दुसरीकडे मतदान केंद्रच बंद आहे। नक्कीच यवतमाळच्या हिवरी या मतदान केंद्रावरील ही धक्कादायक घटना आहे। थेट दुपारच्या जेवणासाठी कर्मचाऱ्यांनी हा तिथला मतदान केंद्र बंद पाडला होता। त्यामुळे मतदारांना अनेक वेळ तिथं त्यांची मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली। त्यामुळे मतदार देखील संतापले होते, परंतु जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी पंकज आशी आहे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, जे त्या ठिकाणचे यवतमाळचे जिल्हाधिकारी आहेत। सर, आपण बघतोय या ठिकाणी चक्क मतदान केंद्रच बंद ठेवण्यात आलेलं आहे। या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? कारवाई पुढे कशी केली जाणार आहे? आमच्याकडे दुपारी फोन आला होता की अशी म्हणजे तक्रार प्राप्त झाली होती की केंद्रावर जेवणामुळे बंद केलेलं आहे। इमिडिएटली आम्ही एआरओने सांगितलं होतं आणि 5 ते 10 मिनिटाच्या आत पोलिंग त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती आणि याच्यात जे जबाबदार असतील त्यांना आम्ही त्यांचा खुलासा घेतो आणि नंतर पुढची कारवाई आम्ही करतोय त्याच्यावर। परंतु यावेळेस अनेक मतदार जे आहेत ते मतदान केंद्राच्या बाहेर तात्काळ थांबलेले होते, त्यांना मतदान करता आलेलं नाहीये। या संदर्भात नेमकी काय पावलं उचलण्यात आलेली आणि पुढे कारवाई नेमकी कशी होणार आहे? 5 मिनिटात केंद्र परत सुरू केला होता, त्यामुळे जे पण त्या ठिकाणी लोक वाट पाहत होते सर्वांनी मतदान तिकडे केलेलं आहे आणि मतदान तिकडे सुरळीत परत सुरू झाला होता। असा त्याच्यानंतर कोणता इश्यू तिकडे आलेला नाहीये। निश्चितच धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। तर आपण बघतोय यवतमाळच्या हिवारी या ठिकाणचा हा संपूर्ण प्रकार आहे। चक्क मतदान केंद्रच या ठिकाणी जेवणासाठी बंद ठेवण्यात आलेलं होतं। मात्र जिल्हाधिकाऱ्यांसोबत आपण बातचीत केलेली आहे आणि अगदी केवळ 5 मिनिटच मतदान केंद्र बंद राहिलंय अशा प्रकारची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे।